पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनी टीका केली। पुण्याची ओळख विद्येचे नव्हे तर ड्रग्ज आणि पब्सचं माहेरघर झालं असल्याचं त्यांनी म्हटलंय। पुणे राज्य सरकारमुळे बदनाम झालंय अशी टीका जयंत पाटील यांनी केली। तर जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळतंय। तर जयंत पाटील यांनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेली काही वर्ष पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ हे व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। थोडक्यात काय उत्तर तर पोलिसांना गुन्ह्याची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळते। पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशा प्रकारे वाकवले जाते याचं समोर आलेलं हे एकमेव उदाहरण आहे। लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत असे हजारो प्रकार असावेत असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय। विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ड्रग्ज आणि पब्सचं माहेरघर अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची टीका। तर पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं शहर आहे। तर मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।